तळलेले फणसाचे घरी आज बनवूया घरी. आता ट्राय करूया कुठं आता ट्राय करूया घागरचा स्प्रिंग पोटॅटो. कागद गेला. तर नवीन एका व्हिडिओमध्ये परत तुमचं स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ असा होणार आहे की मी आलेलो मावशीकडं घागरला. तर इकडे असंच दुकानात गेलेलो तर तिकडे ना एक डिश वाचली आपल्या कोकणात फेमस डिश भेटते ती तळलेले गरे. सो ते आज आपण बनवणार आहोत आणि टेस्ट करून बघणार आहेत कसे लागतात. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही पण सांगा. आय होप घेऊन येऊ शकतो नेक्स्ट टाइम. नाही तर तुम्ही स्वतः इकडे या घेऊन खायला टेस्ट करायला. कारण तिकडे जाऊन खाण्यात आणि इथे खाण्यात खूप फरक आहे. आणि तळलेले फणसाचे घरी आज बनवूया घरी. बस कर भाई, तुझे एक्टिंग नहीं आती. आता आम्ही ह्यातली ही वाली रेसिपी ट्राय करतोय. आता आम्ही ट्राय करतोय स्प्रिंग पोटॅटो. आता ताईंनी आता मस्तपैकी स्टँड वरती लावलेला आहे पोटॅटो आणि स्प्रिंग बनवायला रेडी केलेली आहे. आता तुम्हाला अजून स्प्रिंग दिसणार नाही. अजून स्प्रिंग हळूहळू बनते. आता पोटॅटोची स्प्रिंग झालेली आहे. कसली चटणी आहे ही? बॅटर आहे. बॅटर. अच्छा. सिक्रेट बॅटर. तर तुम्हाला इकडचं स्प्रिंग पोटॅटो खायचं आहे तर ह्या ताईंकडे यावं लागेल. त्यांचं सिक्रेट बॅटर आहे. जागा लक्षात ठेवा घागरला. हा, कुलस्वामिनी चौक. दीदी बटाट्याचं देऊ काय? बटाट्याचं नाही त्याच्यात समोसा फक्त चित्रामध्ये. तर ब्रिटिश जेव्हा घागरमध्ये आली तेव्हा त्यांनी हा पूल बनवलेला आहे. तेव्हाचं बांधकाम अजून दिसतं आपल्याला. हे बघा. आणि हे मस्तपैकी हा 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 वाव मोठं घर. मस्तपैकी घर आहे. हे बघा. हा पूल ब्रिटिशांनी बनवलेला आहे. ओके, स्प्रिंग पोटॅटो रेडी झालेला आहे. ट्राय करा घागरचा स्प्रिंग पोटॅटो. कागद गेला उडून. मस्त झालाय. तुम्ही पण घागरला आल्यावर नक्की ट्राय करा. अजून आपल्याकडे बरेच डिशेस आहेत. मुंबईला पण भेटतात पण गावाला खाण्याची मजा वेगळी आहे. ही डिश आम्ही खाल्लेली, मस्त लागली. दुकानाचं नाव बघा, कोकण रत्न स्नॅक्स कॉर्नर. नक्की या. दादा दुकानाचा ओनर आहे आणि वहिनी आहेत. आता मस्तपैकी फणस काढलाय. गरे कापून झालेले आहेत. हे असे बारीक बारीक असे गरे कापून झालेले आहेत. आणि आता मस्तपैकी चुलीवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे.
आणि आता तेल गरम झालं का मग आहे कढईत तेलच नाही. मस्त जोक मारा रे या हस रे हलकट हस. फ्राय करण्यासाठी वापरतोय कोकोनट ऑइल. प्युअर आहे ना, एकदम प्युअर कोकोनट ऑइल आहे. आता त्या इस्कोचा धग लागायला लागला जेव्हा मी हात लावला तेव्हा. काय ते लाकड आहे लाकडं म्हणजे पूर्ण लाकडं वगैरे भरून ठेवायच्या नंतर ते सगळं केलं जातं. आता हे काय पकडते ना मला. हे ना मिठाचं पाणी. मिठाचं पाणी मिठाचं पाणी असतं ते. गरे आपले असे त्याला फार अशी चव नसते ना, मग हे मिठाचं पाणी टाकलं की ते खरपूस छान असे कुरकुरीत राहतात त्या मिठाच्या पाणी. अच्छा, म्हणजे हे तळून झाल्यानंतरला नाही नाही, तळता तळताच हे टाकायचं मिठाचं पाणी तेलामध्ये पाणी. मिठाचं पाणी त्यात टाकल्याशिवाय त्याला तो खारटपणा येत नाही ना. म्हणजे वरतून असं आधी पाणी टाकायचं आणि मग गरे टाकायचं. अच्छा, आणि टेस्ट साठी दुसरं एक्स्ट्रा काय असं काहीच नाही, एवढंच. ट्राय करू. आपण गरे टाकायचे. तेल छान टाकले ना, सुगरी टाकलेली. एवढी साफ आधी मिठाचं पाणी. थोडंसं पाणी टाकायचं. सुकी करायचं. आता व्हायला लागलीच आहे. आता हे गोल्डन होईपर्यंत छान तळून द्यायची आणि मग काढूया. पाऊस कसा अचानक पडला ना, त्याच्यामुळे पावसाच्या आधी ते तळायला लागतात. आपले आधी झाले 25 किलो तळून. आता हे आहेत ना वरती फणस, त्यातले काढावे म्हटलेलो. झाडावर फणस बघून जीव तडपडतो की नाही. आणि हे वर्षभर टिकतं चांगलं. ह्याला गिरायक पण खूप असतात. 700 रुपये किलो. तर मार्केटमध्ये इथं भरपूरसे पर्यटक येतात, ते 700 रुपये किलोने घेऊन जातात. आम्ही हे असे घरी बनवतो. तुम्हाला पण हवे असतील तर नक्की ऑर्डर करा. असं तर खायला पण चांगलं ना, कुरकुर. आवाज आहे ना, असं खळखळीत आवाज येतो ना. आता हे झाले असे छान असा खळखळीत आवाज येतो ना. म्हणजे आता हे खूप छान झाले, कुरकुरीत झाले. आता काढून घ्यायची. तो व्हिडिओ बंद करून बघूया आपण कशी दिसतात ती. थांब जरा अशी दिसतात. ओके, तर फायनली आपले तळलेले गरे रेडी झालेले आहेत. आता हे थोडे अजून गरम आहेत. आता हे थोडे तेल मुरलं, तेल थोडं कमी झालं का मस्तपैकी क्रिस्पी होऊन जातील ते. हा बघा कसे लागतात, कसे दिसतात बघा. थोडंसं तेल कमी मुरलं आणि सुकले का मस्त कुरकुरीत आणि खायला मजा येईल.
चलो अब बढ़ते हैं दूसरे अध्याय के ओर। आत्ता काकांचा फोन आलेला, तर आत्ता आम्ही अशा ठिकाणी चाललो आहे. एक व्ह्यू आहे जो तुम्ही आता मी लास्ट शॉर्ट्स व्हिडिओ जो पोस्ट केलेला आहे त्यामध्ये मी सांगितलं आहे. त्याच्यामध्ये एक असा व्ह्यू आहे जो की मी लॉकडाऊनच्या आधी तिकडून येताना एकदा पाहिला होता. आणि तो ना सीन एवढा भारी वाटतो ना ॲक्च्युअलमध्ये. तुम्ही कॅमेऱ्याने बघण्यात आणि तो ॲक्च्युअलमध्ये बघण्यात खूप फरक आहे. सो तरी पण मी आता चाललो आहे काकांसोबत तिकडे, तुम्हाला तो व्ह्यू दाखवतो. आणि तिथून रस्त्याने जाताना घरं एवढी भारी भारी दिसतात ना, म्हणजे जसं काय गोव्याला आलेल्याची फिलिंग होते. पण ॲक्च्युली ते गोवा नाही. तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओमध्ये ऐकलं पण असेल, आम्ही ग्वागरमध्ये मावशी गेलो आणि हार्डली किती 15 मिनटाचं अंतर असेल त्या व्ह्यू पॉईंटला जाण्यासाठी. आणि पावसाळ्यामध्ये तो व्ह्यू अजूनच भारी दिसून येते. सो आता आपण तिकडे जाऊया. आता व्ह्यूच तुम्ही व्ह्यू बघा. आणि हो, तुम्ही इंस्टाग्रामला मला फॉलो केलं आहे का नाही तर लवकर जाऊन फॉलो करा. हा आहे आपला इंस्टाग्राम ID. कर दो इस गरीब को फॉलो। आपका एक अच्छा कदम किसी की जिंदगी बना सकता है. मुझे डर लगता है कॉपीराइट का, इसलिए म्यूजिक नहीं लगाया. MPDCच्या मदतीने जे आधी बुकिंग करायचं. तो रुको कमला, मैं वॉइस ओवर में बताता हूँ. ये है वो दृश्य और उसके बाजू में है आरेगा. ते तिकडं वेळणेश्वर आहे पुढे. हे इकडे वेळणेश्वर आणि हा पूर्ण ग्वागर समुद्र किनारा आणि ते वेळणेश्वर आहे. या टर्नमधून येताना दिसते हा वाला व्ह्यू. आत्ता आम्ही आलेलो आहे 5 माळा. आता मी आता वरच्या स्पॉटला फिरवलं, तिकडचा तुम्ही व्ह्यू बघितला असेल. आणि आता काका 5 माळा या स्पॉटवरती घेऊन आलेले आहेत. तिकडचा एकदा व्ह्यू बघा तुम्ही. त्या ग्वागरच्या जेटीवरून जो आपल्याला बोटिंगचं बंदर दिसतं ते बंदर इथे आहे. हे इथे समोरचं बंदर आहे. एक बोट पण उभी आहे आय थिंक. इथे एक बोट पण उभी आहे. बघा तो हा बघा छोटा धबधबा कसा दिसतोय. आता पावसाळा चालू झालाय त्यामुळे हा मस्तपैकी धबधबा दिसतोय. आणि पाणी एवढं स्वच्छ आहे ना इकडे, म्हणजे नॅचरल पाणी. कसलं तर माती वगैरे अशी येते ना डोंगराची, ती पण नाही वाहून आली. पूर्ण नॅचरल पाणी. एक मिनटं पाणी बघा. हे बघा तर हा होता तो धबधबा. आणि सीन आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका नक्की. हे मँगो विलेज स्वतःचे आहेत राहण्यासाठी.
आता आम्ही आलो अजून एका स्पॉटवरती. तर इकडून पण व्ह्यू एक नंबर दिसतोय. आणि पण त्याच्या आधी एक घर बघा माझ्या मागे, काय मस्त वाटतंय. अरे भाई घर तो पूरा दिखाओ. आहे का गोव्याची फिलिंग, अजून काय पाहिजे. आणि इथून पण आपल्याला पूर्ण बीचचा व्ह्यू दिसतो. पण ॲक्च्युली आम्ही थोडा खाली आहे अजून, थोडा घराच्या आय थिंक सो त्या घराच्या आपण गॅलरीमध्ये उभं राहिलो तो पूर्ण सीचा व्ह्यू दिसेल. एक मिनिट दाखवतो तुम्हाला. हा बघा, हा पूर्ण आपला ग्वागर समुद्र आहे. इकडे पुढे हा पूर्ण ग्वागर समुद्र आहे इकडे. आणि इथे जे राहणारे असतील त्यांना काय व्ह्यू भेटत असेल ना, जस्ट इमॅजिन. तिकडे आता सनसेट होतोय आणि इकडे ग्वागरचा बीच आहे पूर्ण. हा रस्ता आहे, तिकडून आता ST येते. चिपळूणवरून डायरेक्ट आपण तळीमार्गे येतो. तो हा रस्ता इकडनं आलात का इकडून जातो आपण ग्वागरला. आणि तो समोर ग्वागरचा बीच आहे. हां, आता सनसेट झाल्यामुळे एवढा दिसत नाही आहे. ही बघा ST चालली आहे. आणि हा पण व्हिडिओ बघायला मजा आली असेल तर मला माहितीच आहे, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये पण शेअर करा, जेणेकरून आपले सबस्क्रायबर पण वाढतील. आणि मी म्हणजे माझे फ्रेंड्स खूप जण असे बोलले की तू फक्त मराठीमध्ये नाही हिंदीमध्ये पण व्हिडिओ बनवायला ट्राय करत जा. सो आय थिंक येणारे आपले व्हिडिओ हिंदी मराठी अशा मिक्स लँग्वेजमध्ये पण असू शकतात. सो बस तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. तुमच्या मित्र मैत्रिणी फॅमिलीसोबत पण शेअर करा. मैत्रिणी साले ठरकी शेअर करा फ्रेंड्समध्ये नक्की. आणि असा सपोर्ट दाखवा तुमचा. आणि आपण एक असा पर्टिक्युलर व्हिडिओ करणार आहोत जे की जेणेकरून आपल्या ग्वागरमध्ये जेवढे पॉईंट्स आहेत ना, म्हणजे आपल्या कोकणामध्ये नाही, कोकणामध्ये तर आहेतच, पण ग्वागरमध्ये सुद्धा एवढे पॉईंट्स आहेत ना, म्हणजे एवढे व्ह्यू वगैरे फिरण्यासारखे आहेत ना, तर आपण तिकडे पण एकदा जाऊया फिरायला. आणि मे बी तो दिवस लवकर येईल. ट्राय करू आपण ना पावसाळ्याच्याच टायमाला जाऊया. तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. ये तो नहीं जाने वाला, पर आप लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर करके जाना. चल जा, अब बोल दिया है, बंद कर तेरी नकली एक्टिंग.